हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये सरकारी यंत्रणा सज्ज. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विधान भवन अधीक्षक घेत आहेत तयारीचा अंतिम आढावा. नवाब मलिकांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यांमध्ये पूर्ण करू. मुंबई पोलिसांची हायकोर्टामध्ये हमी. अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये कारवाई का नाही? समीर वाकडे यांचा याचिकेच्या माध्यमातून सवाल. अरुण गवळीचं पॅरोल अर्ज नाकारण्याचं कारण 7 दिवसांमध्ये स्पष्ट करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. हायकोर्टाकडून जेल प्रशासन आणि राज्याच्या गृह विभागाच्या डीआयजींना नोटीस जारी. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक. विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंद आवाहन. बीडमधील बंदचा वाहतुकीवर फारसा परिणाम नाही. तुर्तास एसटीची वाहतूक सुरळीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील कठोर कारवाई करा या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलाय. परभणीमधील संविधान विटंबनेच्या प्रकरणी आज नाशिकमधील नांदगावमध्ये सुद्धा बंदची हाक. घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद. बेस्ट भाडे तत्वावरील ड्रायव्हरची होणार सरप्राईज टेस्ट. महाव्यवस्थापकांचे निर्देश. कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल. यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात. मुंबईतील आणखी एका बेस्ट चालकाचा मद्यप्राशन करून बस चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल. बेस्ट बस चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेला उडवून देण्याच्या धमकीनं खळबळ. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रशियन भाषेमध्ये धमकीचा मेल. रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाचा इशारा. तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात घ्या, मग करू द्या त्यांना काय करायचंय ते. हायकोर्टाची नाराजी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.